यानंतर थेट जाणार आहोत आपण दिल्लीला। दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतायत सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। प्रमोद, काय वातावरण आहे? भाजपच्या कार्यालयाबाहेर तुम्ही दिसताय आणि गर्दीही तुमच्या मागे दिसते। अगदी बरोबर आहे। खरं तर मतमोजणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी राजधानी नवी दिल्लीमधील जे भाजपचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये खरं तर तयारी जी आहे ती अगदी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी ही चित्र तुम्हाला दाखवतो की बघू शकतो आपण कशा पद्धतीनं मिठाई बनवण्याचं काम जे आहे ते या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर ही दृश्य बघू शकतोय, बुंदी असेल किंवा इतर साहित्य जे आहे ते सगळं बनवण्याचं काम सुरू असल्याचं बघायला मिळतं। हे सगळ्या जे कार्यकर्ते भाजप कार्यालयामध्ये येणार ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो किंवा जे नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा मेनू तयार करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतोय। आपण बघू शकतो शिरा असेल, बुंदी असेल किंवा इतर जे मिठाईचे पदार्थ आहेत ते बनवण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये खरं तर सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सगळ्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आज थांबण्याच्या सूचना ज्या आहेत ते भाजपकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचसाठी खरं तर ही सगळी तयारी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पुढच्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल, पण त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त खाण्याचेच साहित्य नसेल तर इतर देखील तयारी सगळी सुरू असल्याचं बघायला मिळतं। झेंडे लावण्याचं काम असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते। भारतीय जनता पार्टीने नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार, त्यामुळे 400 पारचा जो आकडा आहे तो भारतीय जनता पार्टी पूर्ण करतं का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर ही तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतं। ठीक प्रमोद, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा कारण दिल्लीत आज सगळ्यात जास्त महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे। तुमच्याकडून अपडेट्स घेऊ, तुर्तास धन्यवाद।